मावशी म्यूट म्यूट आहात तुम्ही. नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे धडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते. तिसरं प्रकरण चाललंय. मला वाटतं आपलं 66 पर्यंत झालंय. त्याच्यात आता आपला जो विषय चाललाय तर तो सृष्टी उत्पत्ती आणखीन माया, ब्रह्म, माया, सृष्टी उत्पत्ती, ईश्वर वगैरे एक एक सगळे प्रश्नांची उत्तरं देणं चाललेलं आहे. तर इथे सृष्टी उत्पत्तीची आता सुरुवात करतायत. माया ते सांगितलं, ईश्वराचं स्वरूप सांगितलं की अहो समजते मायेते सगुण ब्रह्मची चेष्ट विते म्हणून सर्वेश्वर आणि काते म्हणूची नाहीये. सगुण ब्रह्म म्हणजे मायेमध्ये मायेने जेवढा भाग ब्रह्माचा व्यापलाय त्याला सगुण ब्रह्म असं नाव आहे. आणखीन ते सगुण ब्रह्म जे आहे तर त्याला सर्वेश्वर असंही इथे म्हटलेलं आहे की ब्रह्माच्या सगुण ब्रह्माशिवाय सर्वेश्वर कोणीही म्हणू शकत नाही. कारण सगुण ब्रह्म जे आहे म्हणजे ईश्वर तत्व जे आहे तर ते सगळ्याचं नियामक आहे. संपूर्ण सृष्टी जी बनतीये तर ती त्याच्यामुळे बनते. मग आता सर्वेश्वरांनी पुढे काय केलं? सर्वेश्वर निर्माण तर झाला. जेव्हा आपण मला वाटतं काल गेल्या वेळेसच पाहिलं होतं की ईश्वराचं स्वरूप काय आहे. माया स्वच्छ शुद्ध सत्वगुणाची आहे. आणखीन त्याच्यात जेव्हा ब्रह्माचा ज्ञान प्रकाश फाकतो, तो प्रकाश जेव्हा अंतर्बाह्य मायेमध्ये पसरतो तर त्यावेळेस त्या प्रकाशासह आणि ब्रह्मासह मायेला ईश्वर तत्व म्हणतात. आता हे ईश्वर जे आहे तर ह्या ईश्वराच्या मुळे पुढे सगळी सृष्टी निर्माण झाली आहे. तेने सर्वेश्वरे अवलोकिली माया महत्तत्वाते व्याली सृष्टी होवावी ऐसी इच्छा उठली ते महत्तत्व का. सुरुवात केलेली आता. सगुण ब्रह्म झालं म्हणजे ईश्वर तत्व निर्माण झालं. आता ईश्वराने काय केलं? त्याने मायेकडे पाहिलं. पाहिलं म्हणजे ईक्षण केलं. ईक्षणचा अर्थ आहे ज्ञानपूर्वक संकल्प. त्याला ईक्षण म्हणतात, ज्ञानपूर्वक. म्हणून त्यांनी पाहिलं म्हणजे तिथे त्यांनी संकल्प केला की सृष्टी व्हावी. ही जी सृष्टी व्हावी बहुश्याम हा जो संकल्प आहे तर त्याला महत असं नाव आहे. माया महत तत्वाते व्याली. जेव्हा त्या सर्वेश्वराने पाहिलं म्हणजे ईक्षण केलं तेव्हा मायेतनं पहिलं काय प्रकट झालं असेल तर ते महत नावाचं तत्व प्रकट झालं. ह्याला समष्टी बुद्धी असंही कोणी कोणी नाव देतं. इथे पुढचा जो आहे जे माया महामायेचे शुद्धत्व तेची वोती व महत्व तेथ रजतमाचे गूढत्व वर्ते सत्व गर्भी. आपल्याला माहितीये की बुद्धी जी आहे ती सत्वगुणाची आहे. इथे आता ईश्वराचीही चाललेली आहे बुद्धी, ती शुद्ध सत्वगुणी येतो. आणखीन हे जे इथे रजतमाचे गूढत्व म्हणजे रज आणि तम, गूढ म्हणजे गुप्त, ते प्रकट झालेले नाहीयेत. आहेत बीजरूपाने आहेत ते पण ते प्रकट झालेले नाहीयेत. इथे फक्त सत्वगुण प्रकट झालेला आहे. महामायेचं शुद्ध सत्व आहे. आणखीन म्हणजेच शुद्ध सत्व हे जे आपल्याला माहिती आहे की माया सत्वगुणाची आहे. मग त्या मायेचं जे हे सत्वगुणाचं आहे तर तेच महत्तत्व आहे. आपण हा सगळा अध्यारूप आहे हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे मग हे असं कसं झालं, मग तसं कसं झालं, केवळ संकल्प आहे हे प्रश्न इथे नाहीयेत. काही काही गृहीत कृत्य जी असतात गणितात सुद्धा तर तशा तऱ्हेची गृहीत कृत्य आहेत. आणखीन ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारायच्या
हा सगळा पुढे जो क्रम आहे तो पूर्णपणे लॉजिकल आहे, आपल्याला पटेल असा आहे. मग केवळ ईश्वरांनी पाहिलं, आणखीन संकल्प केल्याबरोबर मायेतनं महत्त्व कसं प्रकट झालं झालं स्वीकारायचं. हे महत्त्व जे आहे ते शुद्ध सत्वरूप आहे, ज्ञानमय आहे. आणि मग काय झालं, तिच्यामध्ये गुणांचा क्षोभ झाला. क्षोभ झाला म्हणजे गुण कमी जास्त व्हायला लागले. जी सत्वगुणाची होती त्याच्यात रज आणि तम प्रकट व्हायला लागले. मुळात जे अव्यक्त तत्व म्हणूया किंवा जी माया आहे, तर ती मुळातलं जे आहे, जेव्हा ते तिन्ही गुण समप्रमाणात असतात तर तेव्हा प्रलय अवस्था असते. आणि केवळ शुद्ध सत्व जेव्हा प्रकट झालेलं आहे तेव्हा तिला महामाया असं नाव आहे. आणि ही महामाया म्हणजे केवळ जाणीव आहे. जाणीव आपल्याला माहिती आहे की ज्ञानरूप आहे जाणीव, आणि ज्ञान असल्यामुळे तिथे सत्वगुण म्हटलेला आहे. ही माया प्रकट झाली. मायेच्याकडे त्या सर्वेश्वरांनी म्हणजे ईश्वरांनी पाहिलं, याचा अर्थ त्यांनी संकल्प केला. आणि त्या संकल्प झाल्याबरोबर तो शुद्ध सत्वगुणातनं महत नावाचं तत्व जे प्रकट झालं त्यालाच समष्टी बुद्धी असंही म्हणायला हरकत नाही, ते प्रकट झालं. आणि नंतर तिथे रज आणि तम हे पण प्रकट व्हायला लागले, ज्याला गुणक्षोभिणी असं नाव आहे. त्याला समर्थ गुणमाया असं म्हणतात. मूळमाया आणखीन गुणमाया. आता हे गुणक्षोभिणी माया देवाचे कारण देह जिया मग घडविले महाप्रळया रुद्रा करवी. ही जी माया आहे तर ही देवाचं कारण देह म्हटलेलं आहे. आणि जगाच्या उत्पत्तीला हीच कारण आहे, आणि प्रलयाला पण रुद्र रूपाने हीच कारण आहे. ब्रह्मदेव रूपाने ही उत्पत्तीला कारण आहे, आणि रुद्र रूपाने हीच माया प्रलयाला कारण आहे. विष्णू रूपाने हीच जग सांभाळायला कारण आहे. म्हणजे तीन देव इथे गुणांच्या बरोबर तीन देव निर्माण झालेले आहेत. सृष्टीचं बीजरूपाने ती बुद्धी निर्माण झाली, महत्त्व निर्माण झालं. आणखीन मग गुण जेव्हा कमी जास्त प्रमाणात झाले तेव्हा ब्रह्मदेव, विष्णू आणखीन शंकर हे जे आपण म्हणतो ते निर्माण झालेत. आणि म्हणून ही जी माया आहे हिला देवाचा कारण देह असंही म्हणण्यात येतं. कारण देह म्हणजे त्यांच्या निर्मितीला जे कारण आहे, हे त्यांचे जे देह म्हणूया ते जे निर्माण झालंय त्याला कारण जे आहे तर ते ही गुणक्षोभिणी माया आहे. तिचं स्वरूप अज्ञान हेच आहे. मायेचं स्वरूप अज्ञान आहे, कारण जाणीव ती तुकी माया समर्थांनी सांगितलंय. आणखीन माया हे अज्ञानात दुसरं नाव मायेचं अज्ञान आहे, अविद्या नाव आहे तिचं, शक्ती नाव आहे. मायेची अनेक कार्याच्या प्रमाणे बदलणारी नाव आहेत. मग आपण आता जर का विचार केला, मायेचं अज्ञान हे एक स्वरूप आहे, आणखीन अज्ञानातून संपूर्ण सृष्टी निर्माण होते. ईश्वराचं स्वरूप अज्ञान हे आहे. ईश्वराला अज्ञान म्हणणं आपल्याला जीवावर येतं, पण जाणीव असल्यामुळे तिथे अज्ञान म्हटलंय. जीव जो आहे तर आपण परवा पाहिलं की बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब. पण शास्त्रीय दृष्ट्या जर का बघायला गेलं तर हे जे अज्ञान आहे ह्याचा एका जीवापुरता जो भाग आहे, ज्याला कधी कधी अविद्या म्हटलं जातं किंवा व्यष्टी अज्ञान असं दुसरं शास्त्रीय नाव आहे, की एका जीवापुरतं अज्ञान जेवढं मर्यादित आहे त्या मायेचा, मूळ मायेचा म्हणजेच अज्ञानाचा जेवढा भाग एका जीवानी व्यापल्यासारखा आहे, एका जीवानीच एकच जीव तिथे व्यापून आहे असा जो भाग आहे त्याला व्यष्टी अज्ञान म्हणतात. आणि त्या अज्ञानात वास्तविक पाहता हे प्रतिबिंब पडत असतं. जे ब्रह्माचा भाग आत्मा म्हणून त्या जीवात्मध्ये आहे तसा मायेचा व्यष्टी अज्ञान म्हणून भाग आहे. लक्षात येण्यासारखं आहे हे सहज. ह्या पुस्तकाने आकाशाचा काही भाग व्यापलेला आहे, ज्याला पुस्तकोपहित आकाश असं म्हणू शकतो आपण, किंवा पुस्तकाने उपहित चैतन्य म्हणू शकतो. तसं जीव जो आहे
म्हणजे एका जीवापुरतं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाने वेगळं पाडलेलं जे चैतन्य आहे त्याला आपण आत्मा म्हणतो. आणखीन त्या मायेचा जेवढा भाग त्या जीवाने मर्यादित केलेला आहे त्याला आपण अज्ञान किंवा अविद्या असंही नाव आहे त्याचं, जीवापुरतं व्यष्टी अज्ञान. आणि वास्तविक जे प्रतिबिंब पडतं ते ह्या अज्ञानात पडतं. मायेचा भाग आहे त्यामुळे सत्वगुण आहे तिथे, त्या अज्ञानात पडतं. नाहीतर प्रश्न पुढे येईल की झोपेमध्ये बुद्धी लीन होते, मग जीव काय करतो, जीव कुठे जातो? त्याचं उत्तर आत्ताच देऊन ठेवते, पुढे प्रश्न नको यायला. झोपेमध्ये मन, बुद्धी, चित्त सगळं लीन होतं, मग त्यावेळेस जीवत्व कसं काय टिकतं? ह्याला कारण असं आहे की खरं जीवत्व जे आहे ते व्यष्टी अज्ञानामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. जसं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे ईश्वर आहे, तसं व्यष्टी अज्ञानात पडलेलं प्रतिबिंब म्हणजे चिताभास हा जीवाचं स्वरूप आहे. आणि त्या अज्ञानातनं आपले स्थूल आणि सूक्ष्म देह निर्माण झालेले आहेत. म्हणजे देहांना, जगाला कारण जे आहे ते अज्ञान आहे. तसंच समष्टीमध्ये म्हणजे विश्वामध्ये त्या ईश्वराचं हे जे अज्ञान नावाचा देह आहे, कारण देह आहे, ज्याला गुणक्षोभिणी माया असं म्हटलेलं आहे, तर तो ईश्वराचा कारण देह म्हटलाय, कारण त्याच्यातून ईश्वराचे स्थूल आणि सूक्ष्म देह पुढे निर्माण झाले आहेत. सगळ्या जीवांचे सूक्ष्म देह एकत्रितपणे जे आहेत त्याला ईश्वराचा सूक्ष्म देह म्हणतात. आता हे लक्षात घ्या की जेव्हा प्रलय होतो तर त्यावेळेस काय होतं की सगळे जे जीव आहेत ते बीज रूपांनी मायेमध्ये जातात, आणखी माया ब्रह्मामध्ये विलीन होऊन राहते. बीज रूपांनी सगळं पोटामध्ये साठवून घेऊन. आता सगळे जीव मायेच्या ह्याच्यात आहेत की नाही, ते माया आता प्रकट करायला लागलेली आहे. म्हणून सगळ्या जीवांचं एकत्रित जे सूक्ष्मदेह आहे त्याला ईश्वराचा सूक्ष्मदेह असं म्हणतात. आणि संपूर्ण दृश्य सृष्टी जी पंचभौतिक आहे तर ती ईश्वराचा स्थूल देह आहे. आपण याच्या गीतेमध्ये किंवा पुरुष सूक्तामध्ये वगैरे ही वर्णनं वाचलेली आहेत. अशा पद्धतीने ते ईश्वर जो आहे तर त्याचा इथे उल्लेख झालेला आहे की ईश्वराच्या मुळे त्याचं कारण शरीर जे आहे ते अज्ञान हे आहे, गुणक्षोभिणी माया जी आहे ती. आता ही जी माया आहे ते सर्वेश्वरू अधिष्ठिता, त्रिविधा अहंकारा ते प्रसवता, तेथे माया गुणाची स्पष्टता प्रकट झाली. ह्या गुणक्षोभिणी मायेतनं काय झालं तर 3 प्रकारचे अहंकार निर्माण झाले. म्हणजे सत्व, रज आणि तम असे 3 प्रकारचे अहंकार निर्माण झाले, ज्याला समर्थांनी जडमाया असं पुढे नाव दिलेलं आहे. गुणक्षोभिणी आणि नंतर गुणमाया म्हणजे आणखीन जडमाया. आता हे जे 3 अहंकार आहेत, 3 अहंकार म्हणजे काय? अहम, इथे जी जाणीव आहे त्याला अहंकार असं म्हटलेलं आहे. आणखीन ते सात्विक, राजस आणि तामस हे शक्तीचेच काय म्हणूया, तिथे ही शक्ती आहे. 3 शक्ती सांगितलेली आहेत ना, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती. तर ह्या अहंकाराचं स्वरूप ते आहे. हे जे अहंकार आहेत ना, सात्विक, राजस, तामसू, हा त्रिविध अहंकार जाणीजेसो, येथ शक्तित्रयाचा विकासू दिसे अनुक्रमेची. इथे गुणमाया प्रकट झालेली आहे पूर्ण. सात्विक, राजस व तामस असा 3 प्रकारचा अहंकार आहे. त्यात अनुक्रमे 3 शक्तींचा समावेश आहे. आणि ह्या गुणमायेतनं जी प्रकट झालेली आहे, आता 3 गुण प्रकट झाले म्हणजे गुणमाया प्रकट झाली. आधी जी होती ती सुप्तावस्थेत होती, क्षोभ झालेला आहे. 3 गुण प्रकट व्हायला आलेले आहेत, पण इथे ते आता प्रकट झाले आहेत. आणखीन हे प्रकट झाले तर त्याच्यात काय काय झालेलं आहे? सात्विकी अहंकारी ज्ञानशक्ती, राजसी वर्ते क्रियाशक्ती, तामसी असे द्रव्य शक्ती निरंतरपै.
हे जे 3 अहंकार आहेत, त्याच्यात सात्विक अहंकारामध्ये ज्ञानशक्ती आहे, राजस अहंकारात त्याची क्रियाशक्ती आहे आणि तामस अहंकाराची द्रव्य शक्ती आहे. आता आपल्याला 3 गुणांची कल्पना आहे. 3 गुण जे आहेत तर त्यांचे सगळ्या जे गुणधर्म आहेत ते भगवद्गीतेत खूप छान सांगितलेले आहेत. सत्वगुण काय करतो? ज्ञान, आनंद, ज्ञान टिकवणं, करून घेणं, आनंद टिकणं, म्हणजे शांती, समाधान, हे सगळं सत्वगुणाचं आहे. सत्वगुणातनं हे निर्माण होतं. म्हणून ज्ञानशक्ती जी आहे ती सात्विक अहंकाराची म्हटलेली आहे. कुठच्याही पदार्थाचं ज्ञान होताना सत्वगुण वर यायलाच लागतो. राजस अहंकार, रजोगुण जो आहे, तर रजोगुण आपल्याला माहिती आहे की क्रियाप्रधान आहे. सगळी हालचाल जी आहे, प्राणशक्ती जी आहे, ती रजोगुणाची आहे पूर्णपणे. आणखीन ह्या रजोगुणाची त्यामुळे क्रियाशक्ती असं म्हटलेलं आहे. केवळ ज्ञानशक्ती असून काही उपयोग नाही. ज्ञान पुष्कळ आहे पण काही केलं नाही, काय फायदा आहे त्याचा? म्हणून क्रियाशक्ती पण आवश्यक आहे. आणि ही राजस अहंकारातून निर्माण होते, म्हणजे रजोगुणातून निर्माण होते असं पण म्हणूया. आणि तामस अहंकाराची द्रव्य शक्ती आहे. द्रव्य म्हणजे काय? पदार्थ, वेगवेगळे जड पदार्थाचे जे घटक असतात, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू वगैरे, हे इथे सुप्त अवस्थेत आहेत. आणि ही द्रव्य शक्ती आहे, कारण या तामस अहंकारातनं नंतर हे सगळी पंचमहाभूत निर्माण होणार आहेत. म्हणून तिथे द्रव्य शक्ती आहे. आणि पदार्थांना एकत्र ठेवण्याचं जे काम आहे ते ही द्रव्य शक्ती करते. जे अट्रॅक्टिंग फोर्सेस असतात ना, बाइंडिंग फोर्सेस, ते ह्या द्रव्य शक्तीमुळे असतात. हालचाल जी असते ती क्रियाशक्तीमुळे, आणि ज्ञान जे आहे तर ते आहे ज्ञानशक्तीमुळे, सात्विक. असे हे 3 प्रकट झालेले आहेत. 3 प्रकारचे अहंकार 3 प्रकारच्या शक्तींसह प्रकट झाले. म्हणजे इथे आता पूर्णपणे गुणमाया प्रकट झालेली आहे. मग काय व्हायला लागलं की सर्वेश्वरू सर्वे धरू म्हटलेलं अवलोकितू द्रव्य शक्ती समवेतू तामसू अहंकारू प्रसवतू पंचमहाभूते. मग परमेश्वराने काय केलं की तमोगुण स्वीकारला. आता तो तमोगुणी होत नाही. तमोगुण स्वीकारून, जसं शंकर तमोगुण स्वीकारून संहार करतो. संहार हे तमोगुणाचं काम आहे, त्यामुळे त्याची आवश्यकता असते. युद्धामध्ये तमोगुणाची आवश्यकता असते, म्हणून तो स्वीकारायला लागतो. पण त्याच्या ताब्यात गेलं तर बिघडलं. हे जे सगळे गुण आहेत यांचा वापर करून घ्यायचा आहे. आपल्यासाठी सुद्धा हे खूप महत्वाचं असतं की या सगळ्या गुणांचा आपण वापर करून घ्यायचा. आपण त्यांच्या ताब्यात नाही जायचं, ते आपल्या ताब्यात ठेवायचे. 3 गुण जे आहेत ते आपल्या प्रत्येकात आहेत. आणि जिथे जशी गरज असेल, रागवायची वेळ आली तिथे तमोगुणाचा स्वीकार करायलाच लागतो. बोलायची वेळ आली, हालचाल करायची, कामं करायची, तिथे रजोगुणाचा स्वीकार हवाच. पण ह्या सगळ्या गुणात शुद्ध आणि शबल असे 2 भाग समर्थांनी केलेले आहेत. त्यातला जो शुद्ध आहे तो आपल्याला परमार्थाकडे घेऊन जात असतो. आता परमार्थात सुद्धा किंवा युद्धामध्ये मरीन किंवा मारीन हा जो निश्चय लागतो तो तमोगुणा वाचून येणार नाहीये. त्यामुळे तिथे तमोगुणाचीही आवश्यकता असते, नाहीतर युद्ध कसं होणार? शक्य नाहीये. जी आपली मी हे करणारच, हा एवढा मला अभ्यास करायचाच आहे, हा जो करायचंच आहे हे जे आहे हे तमोगुणातून आपल्याकडे येऊ शकतं. आणि म्हणून या सगळ्या गुणांची आपल्याला आवश्यकता आहे. ते शुद्ध स्वरूपाचं आहे. ते शबल किंवा अशुद्ध स्वरूपाचं जे त्रासदायक असतं तर ते रजोगुणाचा संताप, काम वगैरे, तमोगुणाचा प्रमाद, निद्रा, आलस्य, हे शबल आहेत. आणखीन अशा तऱ्हेचे हे अगदी थोडक्यात आता त्यांचं सांगितलं.
कारण हे 3 अहंकार सगळे आवश्यक आहेत, आणखी ते आपल्यात असतातच. 3 अहंकार म्हणण्यापेक्षा 3 गुण आता आपण म्हणूया. हे 3 गुण झाले. परमेश्वराने आता तमोगुणाचा स्वीकार केला आणि मग काय केलं की परत ईक्षण जे केलं तेव्हा पंचमहाभूत व्यक्त झाली. तिथे तमोगुणाचा स्वीकार केलेला आहे आणि पंचमहाभूत व्यक्त होताना ती आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी ह्या क्रमाने व्यक्त झाली. म्हणजे पहिल्यांदा त्या तामस अहंकारातनं गगन किंवा आकाश हे निर्माण झालं. आकाश जे आहे तो तामसू अहंकारू गगनाते, गगन पवनाते, पवनु दहनाते प्रसवता झाला. सरळ आहे अगदी. दहनु उदकाते, दहनु म्हणजे अग्नी, उदकाते ते व्याले पृथ्वी येते. या परी पंचमहाभूते जन्मती झाली. अशी 5 महाभूत एकातून एक प्रकट व्हायला लागली. मग आता हे जे सगळे अहंकार आपलं पंचमहाभूत आहेत त्यांचं पुढे कसं आहे? प्रत्येकाला काही विषय आहे प्रत्येकाचा, आणखीन प्रत्येकाचं काही कार्य आहे. शब्द विषयो गगनी, स्पर्शू तो पवनी, रूप बाळे वन्ही विशेष गुण, विशेष गुण हा सांगितलेला आहे. म्हणजे शब्द हा जो तो आकाशाचा विशेष गुण आहे. आपल्याला माहितीये की शब्द आकाशातून जातो. स्पर्शू तो पवनी, आपल्याला वायू जो आहे तो फक्त स्पर्शाने आपल्याला कळतो. वास वगैरे जर का आला तर ते गंधकणांचा येतो, तो वायूचा वास नाहीये. वायू आपल्याला केवळ स्पर्शाने कळतोय. म्हणून स्पर्श गुण जो आहे तो त्या वाऱ्याचा आहे. पण प्रत्येक आता म्हणजे काय झालं की आकाशाचं कार्य वायू हे झालं. मग कार्याचे गुण आपलं कारणाचे गुण हे कार्यात येतात, हा नियम आहे. म्हणजे आकाशाचा शब्द हा गुण वायूमध्ये पण आला. जोरात वायू व्हायला लागला की आवाज येतो की नाही? शब्द हा गुण आकाशात उतरला. आकाशाचा विशेष गुण जो शब्द आहे तो वायूच्या विशेष गुणाबरोबर म्हणजे स्पर्शाबरोबरच त्या वायूमध्ये राहायला लागला. पंचदशीत आणखीन छान सांगितलेलं आहे की ब्रह्माचा असणेपणा म्हणजे ते आहे असं आपण म्हणतो ना, आकाश आहे, वारा वाहतोय आहे तो, अशा पद्धतीने आपण बोलतो. मग हे जे आहेपणा आहे हा ब्रह्माचा म्हणजे कारणाचा गुण ह्या कार्यात आलेला आहे. आणखीन माया वास्तविक नाहीये. म्हणून हे जे सगळे आहेत त्यांना वास्तविक सत्यत्व नाहीये. हे मायेचा त्याच्यात गुण आलेला आहे. म्हणजे पहिल्यापासूनचे सगळे गुण ह्या जगदरूपी कार्यात उतरलेले आहेत. हे इथे लक्षात घ्यायचं. सगळ्या कारणांचे गुण त्या कार्यामध्ये प्रकट व्हायला लागले. जो आकाश नावाचं तत्व निर्माण झालं त्याचा स्वतःचा गुण एक आहे जो शब्द हा आहे. आणि त्याच्यामध्ये बाकी गुण म्हणजे मायेचा आणखीन निस्तत्व असं तिथे शब्द वापरलाय. उघड आपल्याला पटत नाही, पण जेव्हा संकल्पाने ईश्वराने सृष्टी निर्माण केली आपण म्हणतो, संकल्पाची सृष्टी किती खरी असेल, किती त्याच्यात तथ्य असेल. त्यामुळे तो मायेचा जो निस्सत्व हा आहे, खरेपणा नाहीये तिथे, भासता आहे खरंय, त्याच्यात आपण राहतोय, सत्यत्वाने राहतोय. पण तो जो गुण आहे तर तो मायेचा ह्या सगळ्यामध्ये उतरलेला आहे. आणखीन तो ब्रह्माच्या असणेपणामुळे आपल्याला खरा वाटायला लागलाय. म्हणून शब्द विषयो गगनी, स्पर्शू तो पवनी, रूप बारे वन्नी विशेष गुण. अग्नीचा रूप हा गुण आहे. त्यामुळे रूप जे दिसतं ते नेत्र, डोळे जे आहेत चक्षु, तर त्याच्यामुळे आपल्याला रूप दिसतं. आणि म्हणून डोळ्यांची देवता जी आहे अनुग्रहिक त्या सूर्य आहे. तिथे वन्हीच लागतं, प्रकाशाशिवाय आपल्याला दिसत नाही ना रूप, त्यामुळे तिथे वन्ही आहे. आपी विशेषु गुणो रसू,
पृथिवीये गंधू जाणीजेसू, कार्ये कारण भावे प्रवेसू, दिसे अन्य गुणाचा. जल जे आहे तर त्याचा रस हा गुण आहे. रसना आपण म्हणतो ना जिभेला, काहीतरी ओलसरपणा असल्याशिवाय जिभेला चव नाही कळायची. रसना आहे ती. जिथे जिथे ओलेपणा आहे, जिथे जिथे थंडावा आहे, तो जलाचा गुण आहे. आणि पृथ्वीचा गंध हा गुण आहे. गंधवती पृथ्वी म्हणून म्हणतात ना, गंध हा गुण पृथ्वीचा आहे. पण कार्ये कारण भावे प्रवेसू, दिसे अन्य गुणांचा. कार्य कारण आपण पाहिलं की कार्याचे गुण कारणात उतरतात. त्या पद्धतीने इतर जे गुण आहेत तर ते देखील पुढल्या पुढल्या महाभूतात गेलेले आहेत. म्हणजे कसं की आकाशाचा शब्द हा गुण, वायूचा शब्द आणि स्पर्श, अग्नीचा शब्द स्पर्श आणि स्वतःचा गुण रूप, शब्द पुढे आलं जल, जलामध्ये शब्द स्पर्श रूप आणखी त्याचा स्वतःचा रस हा गुण आहे. पृथ्वीमध्ये हे चारही गुण आहेत, आणखी तिचा स्वतःचा गंध हा गुण आहे. म्हणून पृथ्वीमध्ये आपल्या सगळ्या कारणांचे गुण आहेत. ती सगळ्यात स्थूल आहे. आकाश सगळ्यात सूक्ष्म आहे. त्याला एकच आहे. प्रत्येकाची कार्य पण असतात. ते आता इथे फारशी नाही आहेत, पण आपला विषय चाललाय तर कार्य पण आपण बघूया. आकाशाचं कार्य काय आहे? जागा देणं. त्याचं स्वरूप पोकळी हे आहे. आपण जे सगळे वावरतोय तर आकाशात वावरतोय. आकाश म्हणजे केवळ वरती नाहीये. मी आत्ता बसलीये खुर्चीवरती, तर माझ्या खुर्चीच्या खाली पण आकाशच आहे. सगळीकडे आकाशच व्यापून आहे. माझ्या समोर आकाश आहे, तुमच्या आणि माझ्यामध्ये म्हणजे कॉम्प्युटरच्या मध्ये, आणखीन माझ्यामध्ये आकाशच व्यापलेलं आहे. सगळीकडे इथे आकाशच व्यापून आहे. म्हणून आकाशाचा गुण जो आहे, पोकळी हा त्याचा धर्म आहे आणि त्याचं कार्य सगळ्यांना जागा देणं हे आहे. गुण शब्द आहे, आकाशातून शब्द जातो, आकाशाचा गुण शब्द आहे. मग आता वायूचा काय विशेष धर्म? वाहणं हा त्याचा धर्म आहे, हालचाल हा त्याचा आहे, आणि सुकवणं वाळवणं हे त्याचं कार्य आहे वायूचं. वारा वाहिला की बाहेर वाळत घातलेले कपडे किती पटकन वाळतात, नाहीतर वाळत नाहीत पटकन. वाळवणं हा त्याचा आहे कार्य. आणखीन अर्थातच हलवणं सगळं तेही त्याचंच आहे, कारण तो रजोगुणाचा आहे तिथे. म्हणजे आपण जरी म्हटलं की तमोगुणात नाही प्रकट झाले, तरी प्रत्येकाचा हा जो आहे म्हणजे एकेका जरी तमोगुण असला तरी तिथे तमः प्रधान आहे. त्याला तमः प्रधान माया असंही म्हटलेलं आहे. आणि प्रधानत्व आहे म्हणजे मग बाकी गुण तिथे थोड्या प्रमाणात आहेत. पंचमहाभूतांमध्ये बाकीचे गुण पण आहेत, ते केवळ एका ह्याच्यातले नाहीये. म्हणून मुख्यत्वे वायूच्या अंशाने आपलं रजोगुणाच्या मधनं वायू प्रकट झालेला आहे. मग आता पुढलं कुठलं आहे? तेज आलं. तेजाचा उष्णता हा धर्म आहे. कार्य तर आपल्याला माहिती आहे, उष्णता देणं, अन्न वगैरे ही सगळी कार्य आहेत त्याची. प्रकाश देणं हे तेजाचं कार्य आहे. जलाचं काय आहे? वाहवणं, प्रवाहीपणा, रस कॅरी करणं, सगळी जलाची कार्य. पृथ्वी सगळ्याला आधार आहे. आधार आहे म्हणून आपण सगळे व्यवहार करू शकतोय. पृथ्वी जर का अशी नसती तर आपण हवेत कसे तरंगणार होतो? म्हणून पृथ्वी जी आहे ती सगळ्याला आधार देते, म्हणून ती स्थूल आहे. आणि असे हे 5 महाभूत जी आहेत ती तमः प्रधान मायेपासून निर्माण झालेली आहेत. पुढे काय झालं? तव चैतन्यनाथे अधिष्ठितो. एक आणखीन सांगायचं राहिलं
की ही जी पंचमहाभूत निर्माण झाली ही तन्मात्रा स्वरूपात होती. तन्मात्रा म्हणजे तत्मात्र, केवळ आकाश तत्व, शुद्ध स्वरूपात आकाश तत्व, शुद्ध स्वरूपात वायू तत्व. त्यामुळे ती इंद्रियांना गोचर नव्हती, म्हणजे इंद्रियांना ती कळणं शक्य नाही, अशा शुद्ध स्वरूपात होती. ऍक्च्युअली आपण ज्याला गुण म्हणतो ना, शब्द हा एक तन्मात्रा आहे. आकाशाची तन्मात्रा शब्द ही आहे. हे आपल्याला पटकन संकल्पना माहीत नसते. तन्मात्र म्हणजे आपण आकाशाचा सूक्ष्म भाग असं समजतो, पण हा जो गुण आहे शब्द, ती आकाशाची तन्मात्रा आहे. स्पर्श ही वायूची तन्मात्रा आहे. ह्या तन्मात्रा स्वरूपात ते पंचमहाभूत आधी प्रकट झालेली आहेत. आणि मग आता पुढे काय झालं तर चैतन्यनाथे अधिष्ठितू क्रियाशक्ती समवेतू राजस अहंकारू प्रसवितू पंचदश तत्वे. चैतन्यनाथे अधिष्ठितू, अधिष्ठान जे आहे ते चैतन्याचंच आहे. अधिष्ठान सगळ्याला ब्रह्माचंच आहे. इथे सर्वेश्वर म्हणूया ईश्वराने, पण ब्रह्माचं अधिष्ठान आहे सगळ्याला. आणि मग त्या सर्वेश्वराने काय केलं तर क्रियाशक्तीच्या साह्याने, म्हणजे रजोगुणाचा स्वीकार केला आणि रजोगुणाच्या क्रियाशक्तीच्या साह्याने 15 तत्व निर्माण केली. ही सगळी सूक्ष्म आहेत, ही सगळी तन्मात्रा रूप आहेत. आणि ही जी तत्व आहेत ही आपला सूक्ष्म देह त्याच्यातून बनतो. सूक्ष्म देहाची जी तत्व आहेत ती इथे निर्माण झालेली आहेत. ही कुठली कुठली आहेत? आता इथे थोडासा भेद आहे. मुकुंद राजांनी राजस अहंकारातनं 15 म्हटलेलं आहे, बाकी सगळीकडे 10 म्हटलेलं आहे. यांनी जास्त कुठली घेतलेली आहेत? श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण हे ज्ञान इंद्रिय पंचक जाण, कर्म इंद्रिय पंचक सांगाईन ते ऐकै पा. हे जे श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा आणि घ्राण ही जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, आपल्याला माहिती आहे की 5 हे जे विशेष गुण होते, म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध, त्या प्रत्येकाला जाणणारं इंद्रिय वेगळं वेगळं आहे. एकच इंद्रिय सगळ्याला जाणू शकत नाही. प्रत्येक इंद्रियाला जाणणारं इंद्रिय वेगळं आहे, जे त्याच्यातूनच निर्माण झालेलं आहे असं म्हणण्यात येतं. इथे मुकुंद राजांनी हे राजस अहंकारातून निर्माण झाली म्हटलेलं आहे, रजोगुणामधून निर्माण झाली म्हटलंय, आणि बाकी सगळीकडे ही सत्वगुणातून निर्माण झाली अशा पद्धतीने विचार सांगितलेला आहे. ज्ञानेंद्रिय सत्वगुणातून का? कारण ते ज्ञान त्याच्यापासून निर्माण होतं. ज्ञानाला कारणीभूत ज्ञानेंद्रिय आहेत. माध्यम जे आहेत ज्ञानाचं ते ज्ञानेंद्रिय आहेत. म्हणून बाकी ठिकाणी ज्ञानेंद्रिय ही सत्वगुणातून निर्माण झाली म्हटलेलं आहे. पण मुकुंद राजांनी त्यांचं कार्य विचारात घेतलं. जेव्हा ज्ञान व्हायचं तेव्हा काहीतरी हालचाल व्हायला लागते ना, त्यांनी कार्य विचारात घेतलं आणि त्यांना रजोगुणांपासून निर्मिती दाखवलेली आहे त्यांची. श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण हे इंद्रिय पंचक जाण, कर्मेंद्रिय पंचक सांगईन ते ऐकै पा. वाचा पाणी आणि पाद, चौथे सिसन पाचवे गुद, हे कर्मेंद्रिय पंचक वृंद तुझं निरोपिले. कर्मेंद्रिय आता 5 सांगितली. वाचा वाणी कर्मेंद्रिय, जीभ ज्ञानेंद्रिय. जरी दोन्ही ती इंद्रिय एकत्र एका ठिकाणी राहतात, जिभेमध्ये ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. वाणी पण तिथेच आहे, आणखीन रसना म्हणून पण ती तिथेच आहे. वाचा पाणी म्हणजे हात, पाद पाय, सिसन आणि गुद असे हे कर्मेंद्रिय पंचकवृंद झाले. ही कर्मेंद्रिय 5 ही सूक्ष्म स्वरूपात निर्माण झालेली आहेत. इंद्रिय सूक्ष्म स्वरूपात आहेत, ही स्थूलतेला आलेली नाहीये. यांना अजून स्थूल देह मिळालेला नाहीये. ही सूक्ष्म स्वरूपातली इंद्रिय आता निर्माण झालेली आहेत. व्यानू उदानू समानू अपानू आणि प्राणू येथ पंचदश तत्वाचा गणू हा एकत्र संभूत.
व्यान, उदान, समान, अपान आणि प्राण असे 5 प्राण मिळून 15 तत्वांचा एकूण गट निर्माण झालाय. ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचप्राण असे या राजस अहंकारातनं ईश्वराने निर्माण केले. मग सात्विके अहंकारे ज्ञानशक्तीचे निसमाकारे अंतःकरण पंचकबारे जनिले ते कैसे ते सांगतायत आता. परमेश्वराने मग सात्विक अहंकाराचा स्वीकार केला आणि त्या सात्विक अहंकारात जी ज्ञानशक्ती होती तिच्या साह्याने अंतःकरण पंचक त्याने निर्माण केलं. अंतःकरण पंचक सूक्ष्म आहे बघा, आणखीन सूक्ष्म आहे. आणखीन ज्ञान व्हायला डायरेक्ट कारण जे आहे तर ते अंतःकरण पंचक आहे. म्हणजे ज्ञानेंद्रियांना ज्ञान होतंय बरोबर आहे, पण त्याच्या मागे अंतःकरण नसलं, मन त्याच्या मागे नसलं तर आपल्याला ज्ञान होतं का? आपण कुठेतरी शून्यात बघत बसलोय असं आणि समोरनं काही गेलं, काय गेलं आपल्याला कळत नाही. काहीतरी गेलं एवढं फक्त आपल्याला दिसतं, पण आपल्याला कळत नाही, त्याचं ज्ञान आपल्याला होत नाही. याला कारण आपलं मन त्याच्या मागे नसतं. म्हणून ज्ञान होण्यासाठी अंतःकरण अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. म्हणून ती सात्विक अहंकारातनं तिचा जन्म झालेला आहे असं इकडे सांगितलंय की सात्विक अहंकाराच्या ज्ञानशक्तीने ईक्षण करून अंतःकरण पंचक त्याने निर्माण केलं. कुठचं आहे? वास्तविक अंतःकरण एकच आहे, एकचे अंतःकरण. चतुर्विधा वृत्तीभेदे होय भिन्न, मन बुद्धी चित्त अहंकारो जाण येणे आकारे पै. अंतःकरण हे तत्व एकच आहे, आकाश तत्वाचं आहे पूर्ण अंतःकरण, शुद्ध अंतःकरण. आणखीन हे अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प वगैरे करायला लागतं की मला असं असावं, मला हे नको, असं करावं का तसं करावं, असं जेव्हा अंतःकरण विचार करायला लागतं तेव्हा त्याला मन असं म्हणतात. विकल्प म्हणजे पर्याय, शंका, त्याला विकल्प नाव आहे. आणि संकल्प म्हणजे अशा पद्धतीने करावं, हा जो विचार आहे ह्याला संकल्प म्हणतात. असं करायला लागलं अंतःकरण की त्यालाच मन म्हणतात. आणि त्यावेळे तिथे रजोगुण जास्त प्रकट असतो. मनाच्या ठिकाणी हालचाल फार आहे, मन स्थिर राहत नाही, त्यामुळे ते रजोगुण प्रधान म्हटलं जातं. सगळीकडे प्रधानत्व आहे हे लक्षात घ्यायचं. दोन्ही बाकीचे गुण सगळीकडे सुप्तावस्थेत असतातच. मग मन हे काम करतं, मन हे संकल्प विकल्प करतं आणि सगळे बुद्धीच्या समोर नेऊन ठेवतं. जे मन त्याला जे दिसतं, कळतं, ऐकू येतं, म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून मन आधी स्वीकार करतं. आणखीन मग ते सगळं हे जी माहिती आहे की अमुक अमुक असा पदार्थ आहे, माहिती ती बुद्धीकडे घेऊन जातं, संकल्प विकल्प बुद्धीकडे घेऊन जातं आणि बुद्धी तिथे निर्णय घेते. म्हणजे काय की जेव्हा अंतःकरण निर्णय घेतं तेव्हा त्याला बुद्धी असं म्हणतात. आणि ते निर्णय घेण्याचं काम असल्यामुळे निश्चयात्मिका वृत्ती सा बुद्धी, ते काम असल्यामुळे ती सत्वगुण प्रधान आहे. बुद्धी जी आहे ती सत्वगुण प्रधान आहे, मन जे आहे ते रजोगुण प्रधान आहे. आता बुद्धीने निर्णय घेतला, पुढे काय आहे? चित्त आहे. बुद्धीचा निर्णय जे पकडून ठेवतं, त्याच्या भोवती ते घाण्याचे बैल असतात ना, गोल गोल एका खांबाभोवती फिरत असतात, तसं जी करते, म्हणजे त्याचाच विचार जेव्हा करत राहते, निर्णय जो असतो बुद्धीचा त्याचा. अवधारणात्मिका वृत्ती चित्त, म्हणजे त्याच्या भोवती जेव्हा ती असते, त्या विषयातच गुंगलेली असते, तेव्हा त्याला चित्त म्हणतात, जे जलतत्वाचं आहे. जलतत्व बघा, ज्या भांड्यात ठेवू तशा आकाराचं होतं. पाणी एखाद्या झाडाच्या आळ्यामध्ये सोडलं, त्या आळ्याच्या आकाराचं होतं. वाहत असलं, त्याची धार होते. भांड्यात ठेवलं, भांड्याच्या आकाराचं होतं. तसं हे चित्त जे आहे ते त्याला विचार करायला जो काही विषय दिला असेल तदाकार होऊन राहतं आणि ह्या चित्तावरती त्याचे संस्कार उमटतात, कारण ते तदाकार झालेलं असतं.
त्याच्या आकाराचं जेव्हा होतं तेव्हा त्या गोष्टीचे सगळे संस्कार या चित्तावरती उमटतात, म्हणजे अंतःकरणावरती उमटतात. ते बुद्धीच्या ठिकाणी राहतात शेवटी, कारण निर्णय घेणारी बुद्धी असते. पण चित्त जे तदाकार होऊन बसतं त्यामुळे अंतःकरणावरती चित्तावरती संस्कार उमटतात असं म्हणता येतं. आणि हे सगळं कोण करतं? मी. मला कळतं, मी विचार करतेय, मी चिंतन करतेय. म्हणजे अहंकार जो आहे तो या सगळ्याला बेस आहे. पृथ्वी तत्वाचा आहे अहंकार. पृथ्वी जशी सगळ्याला आधार आहे तसं मन, बुद्धी, चित्त ह्या सगळ्याला अहंकार आधार आहे. अहं अहंकारयती इति अहंकारः. मी असं जो करत असतो, मी आहे हा शुद्ध अहंकार आहे. पण मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी अशी आहे, मी तशी आहे, हा जो अहंकार आहे हा अशुद्ध अहंकार आहे, हा बाधक अहंकार आहे. शुद्ध अहंकार असतोच, प्रत्येकाला स्वतःची जाणीव ही असतेच, त्याच्याशिवाय व्यवहार होणार नाहीये. जेव्हा जीवत्व आहे तेव्हा ही जाणीव आहेच. पण ती जाणीव ज्या वेळेस मी अशी, मी तशी अशा ह्याच्यात जाते तेव्हा त्याला बाधक स्वरूप येतं, बंधनाचं स्वरूप येतं. आणि म्हणून अहंकाराला नक्र वगैरे म्हणजे मगर अशा पद्धतीने संतांनी म्हटलेलं आहे. अहंकार नकरे ग्रासिले वगैरे. कारण मगरीची मिठी जी असते ती सुटता सुटत नाही, तशी अहंकाराची आहे. अहंकार जाता जात नाही. बाकीचे एक वेळ ठीक आहे, पण अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे, अत्यंत दृढ आहे आणि त्यामुळे तो जाता जात नाही, फार दृढ आहे तो. तो कसा घालवायचा वगैरे आपल्याला पुढे येईलच सगळं. पण आता हे अंतःकरण जे आहे ते अशा पद्धतीने 4 प्रकारे त्याला 4 नावं मिळाली. त्याच्या कार्यावरनं एकाच अंतःकरणाला 4 नावं मिळाली. म्हणजे ज्यावेळेस आकाश तत्व प्रधान असतं तेव्हा त्याला अंतःकरण म्हणायचं. जेव्हा वायू तत्व प्रधान तेव्हा मन, तेज तत्व प्रधान त्याला बुद्धी, जल तत्व प्रधान चित्त आणि पृथ्वी तत्व प्रधान अहंकार, असे हे 5 निर्माण झाले. सात्विके अहंकारे तत्वे जनिली, तीय भोक्ती साधके बोलिली, करता भोक्ता यैसी म्हणतिली तत्व विधी. आता सात्विक अहंकारातनं हे जी निर्माण झाली, कुठची? मन, बुद्धी, चित्त, अहंकार वगैरे अंतःकरण पंचक जे निर्माण झाले, ही जी आहेत ही मुख्य भोगाची माध्यम आहेत. भोक्ती साधके, मुख्य भोग यांच्यामधून घडतो. आपल्याला माहिती आहे की मनाला काही गोष्टी, म्हणजे आपल्याला अंतःकरणाला काही गोष्टी हव्या असतात, काही गोष्टी नको असतात. म्हणजे चांगलं वाईट, आवडतं नावडतं हे कोणामुळे ठरतं? अनुकूल प्रतिकूल भोग हे कोण ठरवतं? हे सगळं अंतःकरण ठरवतं. जे भोग आहेत ते तसेच असणार आहेत. जो भोग मला आवडणार नाही तो दुसऱ्या कोणाला तरी आवडेल. म्हणजे अंतःकरण भिन्नतेमुळे वेगवेगळे होऊन जातं. शेणातल्या किड्यांना शेणच आवडतं, तशातला प्रकार आहे हा. त्यांना देखील मन, बुद्धी, अहंकार आहेच, ती देखील एक योनी आहे. अशा पद्धतीने त्यांना ही भोगाची साधनं म्हटली जातात. करता भोगता हे अंतःकरण आहे. कारण अंतःकरणाच्या मुळे जेव्हा बुद्धी निर्णय घेते, मनाने सगळं ज्ञानेंद्रियांकडनं माहिती आणली, बुद्धी कर्मेंद्रियांना आज्ञा देते, असं करा तसं करा. इकडे समोर वाघ येतोय त्या बाजूने चला. वाघ म्हणजे कोणीतरी नावडते व्यक्ती समजा येत असली तर त्याला चुकवून जायला दुसरा रस्ता पकडायला का कोण सांगतं? अंतःकरण सांगतं. किंवा अमुक एखादा पदार्थ, दृश्य खूप सुंदर आहे, आपण त्या रस्त्याने जाऊया, कोण ठरवतं? अंतःकरण ठरवतं. पायांना तशी आज्ञा देतं, पाय त्या बाजूला चालायला लागतात. हाताला आज्ञा देतं की हा पदार्थ उचल, हात तो पदार्थ उचलतो. अशा पद्धतीने करता आणखी भोगता, आनंद जो होतो तो जड देहाला होत नाही. तर अंतःकरणामध्ये
चिदाभास असल्यामुळे, चिदाभासाच्यामुळे तो भोगता होतो. आनंद जो होतो त्याचा उपभोग घेणारा अंतःकरणच आहे. म्हणून अंतःकरणाला कर्ता आणि भोगता असं म्हटलेलं आहे. ही जी सात्विक अहंकाराची जी तत्व आहेत, अंतःकरण पंचक, त्यांना भोगाची साधनं किंवा कर्ता आणि भोगता ही जी आहेत, तर हे अंतःकरण पंचक आहे. मग राजसे अहंकारे जनितू, जो श्रोत्रादी तत्वांचा संघातू, तो साधन शब्दे विख्यातू सकळ विषयी. श्रोत्र वगैरे ज्ञानेंद्रिय जी झाली ती साधन आहेत की नाही. जर का डोळे नसले तर मला बघता येणार नाही. कान जर का माझं कर्णेंद्रिय, हे कान म्हणजे हे कान नाही ज्याच्यात मी इयरिंग्स वगैरे घालते, ते कान, ती कानाची पाळी आहे. कर्णशष्कुली असं त्याचं नाव आहे, करंजी कानाची. आणखीन श्रोत्रेंद्रिय जे आहे ते आतमध्ये आहे. ही सगळी जी आहे ते जर का काम करेन असं झालं, आता कमी ऐकायला यायला लागलाय, वयपरत्वे आपण म्हणतो, म्हणजे इंद्रिय क्षीण व्हायला लागली. डोळ्यांना नीट दिसेनासं झालं म्हणजे इंद्रिय क्षीण व्हायला लागली. म्हणजे ही भोगाची माध्यम आहेत. ती जर का काम करेन अशी झाली, डोळ्यांना जर का दिसेनासं झालं तर रूपाचा भोग घडणार नाहीये. कानांना ऐकू येईनासं झालं, शब्दाचा भोग मला घडणार नाहीये. अशा पद्धतीने ही जी ज्ञानेंद्रिय आहेत ही भोगाची माध्यम आहेत. डोळ्याच्या माध्यमातून अंतःकरणाला भोग घडतो. मनाच्या माध्यमातून, मनाचं सहाय्य आहे त्याला, म्हणजे भोग जो घडतो, आनंद किंवा दुःख होतं ते अंतःकरणामध्ये येतं. म्हणजे भोग जो घडतो तो अंतःकरणाला घडतो. पण कोणाच्या माध्यमातून? ज्ञानेंद्रियांच्या. तामसू अहंकाराची सृष्टी ते भोग्ये साध्ये ऐसी गोठी, कार्य ज्ञेय ऐसी राहटी तेथेची वर्ते. तामस अहंकारातनं ही भौतिक सृष्टी प्रकट होते. तामस अहंकारातनं जी पंचमहाभूत निर्माण झाली ती पुढे पंचीकरण त्याचं होतं, ती स्थूल स्वरूपाला येतात. आणखीन ती स्पष्ट दिसणारी सृष्टी होते जी भोग्य असते. जे कुठले आपल्याला भोग घडतात ते कशाचे असतात? सगळे ह्या पदार्थांचेच असतात ना, सृष्टीतल्या पदार्थांचे असतात. म्हणून ते भोग्य आहे. किंवा मला अमुक हवाय म्हणून त्यांनाच साध्य असं म्हणतात. आणखीन त्यांनाच कार्य पण म्हणायचं, त्यांनाच ज्ञेय पण म्हणायचं. ती सगळी कार्य आहेत. आता हे पुस्तक कार्य आहे की नाही? कागद आहे. कागद कोणाचं कार्य आहे? झाडांचं कार्य आहे. झाड पृथ्वीचं कार्य आहे. कार्य आहेत, ही सगळी कार्य आहेत. आणखीन ही जी कार्य आहेत ती भोग्य म्हणून पण आहेत, मला हे हवाय म्हणून साध्य पण आहेत, आणखीन मला ह्याचं ज्ञान होत आहे म्हणून ज्ञेय पण हीच आहे. ही जी पंचमहाभूतिक सृष्टी संपूर्ण आहे ती अशा 4 पद्धतीने ओळखली जाते. फूल आहे, गंध. गंध जेव्हा मी घेते तेव्हा ते फूल भोग्य होतं. बरोबर आहे. आता ज्याला मला आता इतका सुंदर कुठल्या त्या चाफ्याचा वास येतोय, जाऊन मी चाफा घेते, ते म्हणजे ते साध्य झालं. एकच गोष्ट जे आहे ते मला दिसलं म्हणजे ते ज्ञेय होतं, म्हणून मला त्याचं ज्ञान झालं. मग मी ते तोडते, तोडल्यावर कार्य झालं. म्हणजे एकाच फुलाच्या बाबतीत आपण हे सगळे म्हणतो. याचा अर्थ काय आहे की हे 3 जे आता आपल्याला सांगितले, कोण? अंतःकरण पंचक जे भोगता आहे, ज्ञानेंद्रिय पंचक जे भोगाचं साधन आहे, आणखीन पुढे कुठचं? तामसू अहंकाराची सृष्टी, ते भोग्य आहेत. म्हणजे ही जी आहेत ह्या त्रिविध अहंकारातनं त्रिपुटीचे सगळे जे घटक आहेत ते जन्माला येतात. त्रिपुटी जी आहे, सगळे व्यवहार आपले त्रिपुटीतून चालतात. त्रिपुटीच्या शिवाय व्यवहार नाहीत.
एवं अहंकारे त्रिविधे तत्वे जनिली जिये विविधे तिये त्रिपुटी येणे शब्दे बोलो जाती. अशा प्रकारे या 3 प्रकारच्या अहंकारातनं ही जी सगळी तत्व आता सूक्ष्म स्वरूपात आहेत ती जेव्हा जन्माला आली तेव्हा व्यवहार करणं शक्य होणार अशी स्थिती झाली. तिथे त्रिपुटी आली. भोक्ता, भोग्य, भोग. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय. कर्ता, कर्म, कार्य. एक एक ही जी आहे सगळी तर ह्या त्रिपुटी अशा पद्धतीने निर्माण झालेल्या आहे आणि ह्या त्रिपुटींच्यामुळे सगळा आपला व्यवहार चालतो. आता आपलं 87 पर्यंत झालेलं आहे. कारण पुढे ह्या सगळ्या त्रिपुटींच्या बद्दल आणि ह्याच्याबद्दल पुढे बरंचसं सांगितलेलं आहे. ते आपण पुढल्या वेळेस आता बघूया. आणि हा पुढलं सोमवारला घ्यायचं ठरलेलं आहे, कळेलच ते तुम्हाला. आता थांबूया, काही प्रश्न असले तर बघा. श्रीहरी. काही नसलं तर बंद करूया. मावशी नमस्कार. अंतःकरण पंचक भोगता आणि तामस अहंकार भोग आणि भोग्य काय म्हटलं? भोग्य तामस अहंकार. भोग जो घडतो तर तो इंद्रियांच्या माध्यमातून घडतो. ज्ञानेंद्रिय. साधन शब्द आहे ना तो. आणि भोग्य जे आहे ते सगळं पंचमहाभूत आहेत. भोक्ता जो आहे ते अंतःकरण पंचक आहे. हे भोग्य आहेत. बाकी सगळी सृष्टी जी आहे ती भोग्य म्हणून आपण ओळखतो. आणि त्याची साधनं जी आहेत ती ज्ञानेंद्रिय. हे जे 89 आहे ना तर ते स्वच्छ लिहिलं. अंतःकरण भोक्ता, इंद्रियांसी भोग साधनता, पंचभूतासी भोग्यता, विषय रूपत्वे. 89वी ओळी ही. काय म्हणताय? कोणीतरी बोललं? प्रश्न होता म्हणजे ते क्लिअर नाही झालंय. जे आता आपण असं म्हणतो की रजोगुणापासून निर्मिती होते, तर मग तामसी अहंकार प्रसवतू असं का म्हटलंय? मला ते रजोगुणाची निर्मिती जी आहे ना ती वेगळ्या पद्धतीचं आहे. ते आपल्या व्यवहारात जेव्हा आपण रजोगुणाची निर्मिती आपण का म्हणतो, तिथे हालचाल आहे म्हणून. पण ही जी सृष्टी निर्माण झाली ती कशी आहे? जड आहे की नाही? सगळी सृष्टी जड आहे. आपला देह सुद्धा पंचमहाभूतांचा बनलेला आहे ना, जड आहे की नाही? बरोबर. हे पदार्थ सगळे जड आहेत की नाही? मग जडत्व हे तमोगुणाशिवाय येणार आहे का? संपूर्ण सृष्टी जी आहे ही जड आहे आणि ती तमोगुणाशिवाय शक्य नाहीये. स्थिरता जी आहे ती तमोगुणाची आहे. त्यामुळे आळस म्हणून तो आपल्यात येतो. झोप, आळस, स्थिरता आहे तिथे. सत्वगुणाची स्थिरता वेगळी आहे आणि ही जड आहे, हालचाल नाहीये इथे. आणि म्हणून हा तमोगुण प्रधान त्यामुळे म्हटलेलं आहे. सत्वगुणाचं केवळ काय अंतःकरण पंचक विवेक सिंधुकारांच्या प्रमाणे
त्यामुळे प्रधानत्व जे आहे ते तमोगुणाचंच आहे. तमोगुण म्हणजे आपण जो म्हणतो तो तमोगुण नाहीये. हा तमोगुण आहे, हा द्रव्य शक्तीचा आहे. तमोगुणाची द्रव्य शक्ती आहे ना, आणि त्या द्रव्य शक्तीमुळे हे सगळे पदार्थ जे आहेत ते उत्पन्न होतात. हे जे बाइंडिंग फोर्स दिलंय ते त्याच्याशी कनेक्ट करायचं की त्याचे त्याच्याशी कनेक्ट करायचं तमोगुण. पाहिजे ते ओके. सगळे कण एकत्र कसे काय राहतात, करेक्ट. डिस्पर्स का नाही होत? तमोगुण, द्रव्य शक्ती. क्रियाशक्ती रजोगुणाशी कनेक्ट. हो. करेक्ट. प्रेरणा जी होते कार्याची, कार्याची प्रेरणा अमुक करावं अशी जी प्रेरणा आहे ती रजोगुणाची नाही का? सांगू का, हे सगळे बारकावे जे आहेत ना, हालचाल जिथे येते तिथे रजोगुण आहेच. तर प्रेरणा म्हटल्यावरती पण काहीतरी हालचाल आलीच. हो, आलीच ना, आलीच. म्हणून तिथे रजोगुण आलाच. बदल काहीतरी झाला. पण तो शुद्ध असू शकतो, सबल असू शकतो. कसली प्रेरणा आहे, कोणाला मारण्याची प्रेरणा असली तर तो रजोगुण तमोगुणातनं आलेला आहे. तमोगुणाचं तिथे मिश्रण आहे. ज्ञान करून घ्यायची प्रेरणा आहे. गुणाची प्रधानता तिथे प्रकट होईल. ज्ञान करून घ्यायची जर का आली प्रेरणा, तर तिथे सत्वगुण मिश्रित आहे. होय. प्रेरणा रजोगुणाशिवाय शक्य नाही. पण कशा प्रकारची आहे, तिथे दुसरा गुण कुठला आहे, हे सगळं आपलं कॉम्बिनेशननेच होत असतं. शुद्ध स्वरूपातला कुठलाही गुण कार्य करत नाही आपल्यामध्ये. हो. अंतःकरण जड आहे तर ते भोगता कसं? कारण भोगता हा शब्द चेतनासाठी असावा असं मगाशीच सांगितलं की अंतःकरण जे आहे तर त्याला ज्ञानप्रकाश फाकलाय की नाही. त्याच्यामुळे त्याच्यात चैतन्य निर्माण झाल्यासारखं झालंय, ते ऍक्टिव्हेट झालेलं आहे अंतःकरण. हो. सगळ्यात जवळ चिदाभासाला काय आहे? अंतःकरण आहे. सगळ्यात जवळ चिदाभासाचं म्हणजे चैतन्याचा जो अंश आपल्यामध्ये आलेला आहे, एक्स्ट्रा जास्तीचा जो प्रकाश पडलेला आहे आपल्या अंतःकरणात, त्याला तो अंतःकरणातच पडलाय. त्यामुळे अंतःकरण स्वतःला चैतन्य म्हणजे चेतन आहे असं समजायला लागलं. आपल्याला हा अन्योन्याध्यास माहिती आहे. म्हणजे चैतन्याचा अध्यास जड अंतःकरणावरती झाला आणि त्याच्यामुळे भोक्ता हे अंतःकरण झालं. स्वतःला ते चेतन समजायला लागलं ना, चिदाभास तिथे असल्यामुळे. हे महत् नावाचं जे तत्व निर्माण झालं तर ते म्हणजे मूळ माया का? हो, महामाया एक आधी इथे शब्द वापरलेला आहे, पण ते म्हणजेच मूळ माया. ऍक्च्युअली त्याला समष्टी बुद्धी असंही नाव आहे. आपण काही सांगड घालून घेऊ शकतो. मूळ माया, गुणमाया, जडमाया ती आता मी सांगितली त्या पद्धतीने. किंवा महत्, त्याच्यानंतर कुठलं सांगितलं, गुणक्षोभिणी म्हटलेलं आहे. आणखी मग अहंकार, सात्विक, राजस, तामस. सेमच आहे ते तसं. मूळ माया, जडमाया, गुणमाया. आणि हे सोपं आहे आपल्याला समजायला. आणि इथे जे बाकी बऱ्याच ठिकाणी महत्, अहंकार अशा पद्धतीचे वर्णन आहे. गुणक्षोभिणी मध्ये येते. अहंकार हा जडमायेचा भाग झाला. त्याच्या आधी 3 गुण प्रकट झाले, ते गुणक्षोभिणी किंवा गुणमाया म्हणूया आपण. इकडे प्रकट झालेले आहेत अहंकाराच्या रूपाने. आणखीन ती जडमाया निर्माण व्हायला लागली समर्थांच्या भाषेत.
थांबायचं आता. श्लोक घेते हा. हो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.